मुंबईतला वरळी आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आणि या वरळीत अप्रत्यक्षरित्या दोन ठाकरेंमध्ये आता सामना होणार आहे असं दिसतंय। तुर्तास स्वबळावर विधानसभा लढण्याच्या विचारात असलेल्या मनसेने वरळीत अमित ठाकरेंच्या बैठकांचं आयोजन केलंय अशी माहिती एबीपी माझाला मिळाली आहे। मनसे नेते संदीप देशपांडे हे वरळीतनं मनसेचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार असू शकतात। उमेदवार जरी संदीप देशपांडे असले तरी अमित ठाकरेंच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार असं बोललं जाते। त्यामुळे ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीच्या शिलेदारांमध्ये हा सामना झाला तर तो कोण जिंकणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असेल हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही। कोण राहतोय यापेक्षा इकडची जी जनतानी एक कौल घेतलेला आहे। ठाकरे कुटुंबातला एक पहिला व्यक्ती ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची भूमिका घेतली आणि त्याची ख्याती ही फक्त वरळीपुरता नाही राज्यामध्ये एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।